यानंतर बघूया दिवसभरातली दुसरी मोठी बातमी। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठं विधान केलंय। विमानाचा हवेत स्फोट झाल्याचा दावाही त्यांनी केला आणि त्यामुळे विमानात बॉम्ब होता की इंजिनाचा स्फोट झालाय अशी शंका त्यांनी उपस्थित केली। आता बजरंग सोनवणेंनी केलेल्या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलंय। तसंच रोहित पवारांनीही 9 तारखेनंतर सर्व समोर आणणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे रोहित पवार यांच्याकडे नेमकी कोणती माहिती आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। तर रोहित पवारांकडची माहिती ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। रोहित पवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी यंत्रणेकडे द्यावेत किंवा न्यायालयात जावं असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। संजय शिरसाडांनी देखील रोहित पवारांना तोच सल्ला दिलाय। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही ती, मला जे दिसतंय तुमचा प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि पवार परिवार म्हणून सुद्धा, नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत। ते प्रश्न आम्ही योग्य ती जे काही बॉडी असेल, समजा DGCI असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू। बघा, रोहित पवार हे पवार कुटुंबातले एक महत्त्वाचे घटक आहेत। अजितदादा पवार हे त्यांचे काका आहेत। त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्याआडचे, त्यात रोहित पवार आहेत। रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे।